श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीला कोणता नैवेद्य दाखवावा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा देवी पूर्ण करेल. या 9 दिवसात जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा अर्चा केली तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपण सगळेच जण नवरात्रीमध्ये देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपाची पूजा करतो. नवरात्रीमध्ये पूजेसोबतच भोगाचाही विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की देवीला तिचा आवडता नैवेद्य अर्पण केल्याने देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या भक्तांवर सुख, समृद्धी, शांती आणि शक्तीचा वर्षाव करते. दररोज आईच्या वेगवेगळ्या रूपाचे पूजन केले जाते आणि प्रत्येक देवीचा आवडता भोग देखील वेगवेगळा असतो. म्हणूनच नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीच्या रूपानुसार त्यांना नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. शारदीय नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 वेगवेगळे नैवेद्य. नवरात्रीचा पहिला दिवस महाशैलपुत्री. या दिवशी देवीचे पहिले रूप महाशैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी गायीचे तूप अर्पण केल्याने भक्तांना देवीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. असे मानले जाते की यामुळे रोग आणि दुःख दूर होतात. दुसरा दिवस ब्रह्मचरणी. या दिवशी देवीला साखरेचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यामुळे कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते. तिसरा दिवस देवी चंद्रघंटा. या दिवशी देवीची पूजा चंद्रघंटा स्वरूपात केली जाते. या दिवशी देवीला खीर अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते आणि दुःखापासून मुक्तता होते. चौथा दिवस देवी कुष्मांडा. या दिवशी देवीला प्रसाद म्हणून मालपुवा अर्पण केल्याने जीवनातील सर्व दुःखांचा नाश होतो. पाचवा दिवस स्कंदमाता. शारदीय नवरात्रीच्या 5व्या दिवशी आईला केळी अर्पण करावी, यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. 6वा दिवस आई कात्यायनी. या दिवशी देवी आई कात्यायनीला मधाचा प्रसाद अर्पण करावा, यामुळे आकर्षणाची शक्ती वाढते आणि नाते गोड होते. 7वा दिवस देवी कालरात्री. या दिवशी देवी कालरात्रीला गूळ किंवा गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर राहते. 8वा दिवस देवी महागौरी. 8व्या दिवशी दुर्गा माताचं महागौरी रूपाची पूजा केली जाते. या दिवशी देवीला नारळ अर्पण करावा, यामुळे मुलाशी संबंधित समस्या दूर होतात. 9वा दिवस देवी सिद्धिदात्री. 9व्या दिवशी देवी सिद्धिदात्रीला तिळाचा प्रसाद द्यावा, यामुळे अचानक येणाऱ्या संकटापासून आपले संरक्षण होते. आता आपण पाहूया, नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक वेगळा रंग असतो, जो त्या दिवशी देवीच्या रूपाशी संबंधित असतो. 2025 मध्ये नवरात्रीच्या 9 दिवसाचे रंग पुढील प्रमाणे आहेत. 22 सप्टेंबरला माता शैलपुत्री प्रतिपदा. पांढरा रंग शांती आणि पवित्रीचे प्रतीक आहे. या रंगाचे वस्त्र धारण केल्याने पूजा करताना एकाग्रता वाढते. 23 सप्टेंबर रोजी देवी ब्रह्मचरणी. लाल रंग क्रियाशीलता आणि उत्साहाचे प्रतीक आहे. हा रंग देवीला प्रिय असून तो व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण करतो. 24 सप्टेंबर माता चंद्रघंटा. गडद निळा रंग आकाशाच्या गहराईचे प्रतीक आहे. या रंगाच्या वस्त्रांनी पूजा केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते. 25 सप्टेंबर पिवळा रंग. नवरात्रीत या रंगाचे वस्त्र धारण केल्याने देवीची कृपा आपल्यावर कायम राहते. 26 सप्टेंबर माता कृष्णमांडा. हिरवा रंग विकास आणि उर्वरतेचे प्रतीक आहे. हा रंग जीवनातील नवीन आनंद आणि समृद्धी घेऊन येतो. 27 सप्टेंबर माता स्कंदमाता. राखाडी रंग स्टेली रंग संतुलनाचे प्रतीक आहे. या रंगाचे वस्त्र धारण केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि आपलं नियंत्रण आपल्यावर राहतं. 28 सप्टेंबर माता कात्यायनी. नारंगी रंग सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. या रंगाच्या वस्त्रांनी पूजा केल्याने मनोबल आणि ऊर्जा वाढते. 29 सप्टेंबर मोरपंखी रंग वैयक्तिकता आणि विशेषतेचे प्रतीक आहे. हा रंग आत्मविश्वास आणि वैशिष्ट्य आणतो. 30 सप्टेंबर महागौरी. गुलाबी रंग प्रेम, स्नेह आणि सदाहर्तेचे प्रतीक आहे. हा रंग विवाहासाठी शुभ मानला जातो. 1 ऑक्टोबर जांभळा रंग आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. या रंगाचे वस्त्र धारण केल्याने दिव्य ऊर्जा मिळते.
या नवरात्रीत रंगाचे पालन केल्याने प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपाची साधना करण्यास मदत होते आणि भक्तांना त्यांच्या आशीर्वादाचा अनुभव होतो. नवरात्रीला या रंगाचे महत्त्व फक्त धार्मिक नाही तर जीवनातील सकारात्मक बदल घडवण्यासाठीही आणि मानसिक शांततेसाठीही उपयुक्त आहेत. मित्रांनो, अशी होती माहिती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त हाईप पाठवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.